पुढची बातमी पाहूया। पुणे अपघात प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी गंभीर आरोप केलाय। पुणे अपघातावेळी एका आमदाराचा मुलगाही तिकडे उपस्थित होता। तो कोण आहे हे उघड झालं पाहिजे असं नाना पटोले म्हणतात। अपघातग्रस्त गाडीतून दोघं उतरले ते कोण होते हे समोर आलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे। तर पबमधून निघालेल्या 2 गाड्यांमध्ये रेस लागली होती। हे रेस लावणारे नेमके कोण होते हेही कळलं पाहिजे अशी महत्त्वाची मागणी नाना पटोले यांनी केली आहे। या सगळ्या नशेडी व्यवस्थामध्ये एक आमदाराचा मोरगा सुद्धा होता। तो कोण होता तेही जाहीर झालं पाहिजे, ते पण माहिती आली पाहिजे पुढं। हा कोण होता, त्याच्यामध्ये गाडीमध्ये उतरणारी लोक तर 2 होती, ते कोण होती, एक मंत्री कोण आहे, त्यांनी अधीक्षक बनवण्यासाठी पत्र दिलं, कोण आमदार होता त्याचं नाव पुढं आलं पाहिजे। ही भूमिका आमची आहे। त्यामुळे सरकारने पुढे येऊन मग हे रक्ताचे नमुने बदलवणं वगैरे हे सगळाच खुलासा सरकारने केला पाहिजे। ज्या पबमधून ही मुलं निघाली, 2 गाड्या यांच्याजवळ होत्या, त्या गाड्यांची रेस लावली। आमदाराचा मुलगा असेल आणि ती माहिती नाना पटोले साहेबांकडे असेल तर नाना पटोलेंची देखील चौकशी झाली पाहिजे। नाना पटोले साहेबांना देखील CP ऑफिसमध्ये बोलवलं पाहिजे। जर एवढी स्फोटक माहिती त्यांच्याकडे आहे आणि आमदारांचा मुलगा असलेले पुरावे त्यांच्याकडे आहेत, त्यांनी CP ऑफिसला दिले पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।